शिक्षक मित्रांनो, आपली ही तासिका क्रमांक 4 आहे. बघा या ठिकाणी 21 ऑगस्ट 2025 ला जो नवीन जी आर अनुसार नवीन जो जी आर आलेला आहे त्यानुसार बघा केंद्र शाळेचं नाव बदललंय. काय ठेवलंय? समूह साधन केंद्र शाळा. आणि केंद्र प्रमुखाचं काय नाव ठेवलंय? समूह साधन केंद्र समन्वयक. म्हणजे ही केंद्र शाळा समन्वयक शाळा राहणार आहे. कोणती? समन्वयक. इथं समन्वयक करतो मी. तर समूह साधन समन्वयक शाळा राहणार आहे ती, आणि इथं राहणार आहे समूह साधन केंद्र समन्वयक. केंद्र प्रमुखाचं नाव बदललंय. त्यानंतर पुढे बघा सन 2022 मध्ये समूह साधन केंद्र म्हणजे सीआरसी म्हणजे क्लस्टर रिसोर्स सेंटर, आणि बीआरसी ब्लॉक रिसोर्स सेंटर. सीआरसी आणि बीआरसी आपल्याला हे माहिती असेल, बरोबर. त्याला मान्यता त्यावेळेस दिली. पूर्वीचा जी आर बघा, कधी पूर्वीचा सगळ्यात पहिला जी आर होता 14 नोव्हेंबर 1994च्या जी आर नुसार किती पदं होती? 4860 पदाची केंद्र प्रमुखात निर्मिती केली. 10 शाळेमागे एक केंद्र प्रमुख. सध्याचा जी आर बदलला, त्यानंतर आत्ता जी आर बदलला 21 ऑगस्ट 2025 ला. म्हणजे आता हा नवीन करंट जी आर आहे. याच्यामध्ये बघा 4751 समूह शाळा त्याच ठेवलेल्या आहेत. त्याच शाळा ठेवलेल्या आहेत. नवीन नवीन शाळा कुठल्या ऍड केलेल्या आहेत? त्याच्यामध्ये 109 शाळा नवीन त्याच्यामध्ये ऍड झालेल्या आहेत केंद्र समन्वयक म्हणून शाळा. पण एकूण शाळा त्यांनी तेवढ्याच ठेवलेल्या आहेत 4860. म्हणजे काय केलंय त्यांनी की त्या केंद्रामधली शाळा फक्त काय केली, जी होती पहिली ती बदलून दुसरी घेतली. अशा किती शाळा आहेत? 109 शाळा आहेत फक्त. दुर्गम डोंगराळ नक्षलवादी भागामध्ये आपल्याला माहित आहे की 10 शाळेमागे एक केंद्र समन्वयक ठेवायचा आहे. पण दुर्गम आणि नक्षलवादी भागामध्ये 6 ते 7 शाळांमागे एक केंद्र समन्वयक ठेवला तरी चालेल. समूह शाळा केंद्र शाळा शिक्षण सल्लागार एक समिती स्थापन करायची, आणि त्या समितीमध्ये केंद्र समन्वयक हा निमंत्रक असेल, आणि बाकीचे 2 मुख्याध्यापक त्या केंद्रातले 2 मुख्याध्यापक सदस्य असणार. एक महिला शिक्षक असेल सदस्य. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये महिला एक असेल. माता पालक मधली महिला असेल. एक आदर्श शिक्षक किंवा राष्ट्रीय स्तरावरचा जिल्हा स्तरावरचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तो शिक्षक असेल तर त्याला एक घ्यायचा आहे. आणि त्यांचा कालावधी हा किती वर्षाचा असणार? 3 वर्षाचा. आता याच्यामध्ये आपल्याला माहित आहे पद कशी भरायची आहेत. 50% पदी पदोन्नतीने आणि 50% पदे विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे. आणि याच्यामध्ये एक आहे की विषम संख्येमध्ये जर पद येत असेल तर एक जादाचं पद कशाला द्यायचंय? पदोन्नतीला द्यायचंय. दिव्यांगांना 4% जागा या राखीव ठेवायच्या. 28 ऑगस्ट 2025च्या जी अगोदर पण त्या 4% जागा या राखीव होत्या. आणि याच्यामध्ये सुद्धा 28 ऑगस्ट नुसार सुद्धा दिव्यांगासाठी पदोन्नतीमध्ये 4% जागा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये अजून काय मुद्दे आहेत की आपल्याला माहित आहे की 6 वर्ष आपली सेवा झाली पाहिजे. ते इथं मी लिहिलेलं नाही, परंतु आपली सेवा किती वर्ष झाली पाहिजे? 6 वर्ष. प्रशिक्षित पदवीधर म्हणून 6 वर्ष आपली सेवा झाली पाहिजे. ओके, चला आता पुढच्या तासिकेमध्ये आपण घटना दुरुस्तीचा अभ्यास सगळा पाहणार आहे. राज्यघटना असेल किंवा आरटीची जी घटना दुरुस्ती झालेली आहे त्याच्यामधली सर्व कलम आपण पाहणार आहेत. ओके, थँक्यू.